गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आज आहे दिवस तिसरा आपल्या उज्जैन ट्रिपचा। तर काल आम्ही पूर्ण उज्जैन फिरलो, तिकडची सगळी मंदिरं आणि महाकाल लोकला पण गेलेलो आणि तिथून मग नंतर यायला उशीर झाला म्हणून मग डायरेक्ट झोपलो। मी काल काही शूट नाही केलं। तर आता आम्ही निघतोय ओंकारेश्वरला जायला। सगळ्या बाईक्स वगैरे रेडी आहेत। मित्रांनो आता आम्ही आलोय ओंकारेश्वरला आणि आता सगळे मंदिरातच जातोय। समोर इथे आहे नर्मदा नदी। तर हे ओंकारेश्वर जे मंदिर आहे ते नर्मदा आणि कावेरी नदीच्या संगमावर स्थित जे बेट आहे आणि त्याला दोन त्या पवित्र दऱ्या आणि त्या नर्मदा नदीच्या विलिनीकरणामुळे आकार प्राप्त झालेला आहे। मित्रांनो आता आम्ही जातोय परिक्रमा करायला। ही जी नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते मंदिराभोवती, ती अतिशय धार्मिक मानली जाते। मग ती परिक्रमा करून आम्ही मंदिरात जाणार आहोत। नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित ओंकारेश्वरला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आले आहे। त्याचे नाव ओंकारावरून आले आहे, जे भगवान शिव यांचे नाव आहे। नर्मदा आणि कावेरी नदीने वेढलेले हे जे पर्वत आहे ते शिवलिंगाच्या स्वरूपात आहे असं मानलं जातं, कारण त्याच्या चहूबाजूने पाणी आहे। या पर्वताची परिक्रमा ही 7 किलोमीटर अंतराची आहे। जशी महाकालेश्वरला भस्म आरती असते तशीच ओंकारेश्वरला शयन आरती प्रचलित आहे। पानी जा रहा है कोवेरी नदी का जा रहा है ना। ये कोवेरी, ये नर्मदा, ये नदी यहाँ से अलग अलग हुआ 2 भागों में। जब 25% पानी है तो 75% 2 नदी का संगम है। इसका जलचमन कर लो नर्मदा कावेरी का संगम। नर्मदा नदीवर बांधलेला जो ब्रिज आहे त्याला ममलेश्वर सेतू असं म्हणतात। त्याचा वापर करून आम्ही गेलो ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला। येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी 2 प्राचीन मंदिरे आहेत। मूळचे अमरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे ममलेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे। हे मंदिर त्याच्या धार्मिक मूल्यांव्यतिरिक्त वास्तुकलेसह सुंदर कोरीव कामासाठी देखील लोकप्रिय आहे। ममलेश्वर आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं की एक ज्योतिर्लिंग पूर्ण होतं अशी मान्यता आहे।
मित्रांनो, आम्ही आता निघतोय ओंकारेश्वरमधून. कालच ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. खूप लाईन होती, 2-2.5 तास गेले आम्हाला, पण दर्शन एकदम व्यवस्थित झालं. अगदी जवळून दर्शन होतं. आणि त्यानंतर ममलेश्वर मंदिरसुद्धा आहे, तिथे पण शिवलिंग आहे, तिकडे पण एकदम जवळूनच दर्शन होतं. तर इकडचं एकदम मस्त दर्शन झालं आहे. आणि आत्ता आम्ही निघतो आहे इथून सगळे परत घरी जायला. सो अशी आपली उज्जैनची ट्रिप होती. मित्रांनो, उज्जैनवरून आल्यानंतर व्लॉग एंड करायचाच राहिला होता. आता एडिटिंग करायला घेतलं तेव्हा आठवलं की आउट्रोच नाही केला आहे. तर उज्जैनची ट्रिप एकदम मस्त झाली. फर्स्ट बाईक राईड एक्सपिरियन्स होता. झोपेचं सोडलं तर बाकी सगळं तर ठीकच होतं. आणि मस्त तिकडे महाकालेश्वर वगैरे, ओंकारेश्वर सगळं दर्शन पण छान झालं, व्यवस्थित झालं. ओंकारेश्वरला जास्त असं प्रसन्न वाटलं ते वातावरण, ती परिक्रमा वगैरे सगळंच एकदम मस्त होतं. आणि दर्शन पण अगदी जवळून झालेलं ओंकारेश्वरचं. तर असा खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा फर्स्ट ज्योतिर्लिंगाचा. आता ते 2 झाले तिकडचे मध्य प्रदेशमधले. आणि नंतर मग रिटर्न आली मी, तेव्हा तर खूप असं झोप होती डोळ्यांवर. सगळे आम्ही थकलेलो, त्यामुळे काय मी एंड केला नाही. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटू परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.